श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे कालभैरव जयंती. कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते. असे मानले जाते की बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते. कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती, वाईट बाधा आणि भूतपिशाच यांसारख्या समस्यांना कधीही सामोरे जावे लागत नाही. त्यांच्यावरती कालभैरवाची कृपा सदैव राहते. कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथाची पूजा अपूर्ण मानली जाते. पंचांगानुसार अष्टमी तिथी 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:07 सुरू होईल, जी 23 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:56 चालू राहील. उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबरला कालभैरव जयंती साजरी केली जाईल. आता या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, आजारपण दूर होण्यासाठी या दिवशी आपण कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम कालभैरवाय नमः लिहायला विसरू नका. या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता कालभैरव जयंतीच्या दिवशी जर तुमच्या इथे जवळपास कालभैरवाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, किंवा जर तिथे जाणे शक्य नसेल तर आपण घरीच पूजा करायची आहे. घरीच आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने हे म्हणावं. तसेच कालभैरव अष्टक आपण मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा आहे, संकटे आहे ती दूर होतात अशी मान्यता आहे. आता या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची देखील पूजा ही करायची आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहे. धार्मिक महत्त्वासोबतच पिंपळाच्या झाडाचे औषधी महत्त्व सुद्धा आहे, ज्याचा वापर करून अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बनवल्या जातात, ज्या आपल्याला विविध रोगांपासून बरे करतात. धार्मिक कार्यात पिंपळाच्या झाडाला इतके महत्त्व का जाते यामागचे देखील अनेक कारणे आहेत. पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद भगवत गीतेत त्यांनी स्वतः सांगितले आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे, म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात. पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत, जी या झाडाची वैशिष्ट्ये आहेत. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात असे सांगितले आहे. याशिवाय त्याच्या पानांमध्ये श्रीहरी वास करतात. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवता आणि स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने आहे. तर आता पिंपळाच्या झाडाचीच आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. आता जर तुम्हाला सकाळी शक्य असेल, सकाळी अगदी 7:30च्या अगोदर, तर त्या अगोदर तुम्ही पूजा करू शकता, किंवा जर तेव्हा जर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा केली तरी पण चालेल. पण सकाळी पूजा करणे किंवा सायंकाळी पूजा करणे याला खूप महत्त्व आहे. मग सायंकाळी 6 नंतर किंवा सकाळी 5 ते 7:30च्या दरम्यान तुम्ही पूजा करू शकता. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला काही दिवे प्रज्वलित करायचे आहे. तर आता हे दिवे आपण कणकेचे घ्यायचे आहे, किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल. आपल्याला अशा प्रकारचे 9 दिवे घ्यायचे आहे.
मग 9 दिवे घेत असताना जर तुम्ही कणकेचे दिवे घेणार असाल तर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, तर चिमूटभर हळद टाकायची आहे, कारण की हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच भगवान विष्णूंना देखील हळद प्रिय आहे. हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. आता हे 9 दिवे घेतल्यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल तुम्ही आवर्जून टाकावं. तसेच आता एक छोटासा कप भरून आपल्याला दूध घ्यायचं आहे, किंवा ग्लास भरून दूध घेतलं तरी पण चालेल. दूध हे कच्चं असावं. आता या दुधामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. जिथे पण जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे आपण जायचं आहे, किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील पिंपळाचं झाड असते तर तिथे गेला तरी पण चालेल. आता तिथे गेल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाला प्रथम शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण जे काही दूध आणि साखर आणलं होतं तर ते देखील पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. आता पिंपळाच्या झाडाजवळ आपण हे 9 दिवे प्रज्वलित करायचे आहे. आता हे 9 दिवे प्रज्वलित करत असताना त्याखाली तुम्ही एखादं पिंपळाचं पान ठेवू शकता, किंवा दुसरी एखादी कोणतीही वस्तू ठेवली तरी पण चालेल. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे. अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करावं. त्यानंतर आपण 9 दिवे तिथे प्रज्वलित करायचे आहे. प्रज्वलित करताना असे प्रज्वलित करायचे आहे की झाडाला कोणतीही इजा ही होणार नाही. आता या दिव्यांमध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील अर्पण करायचे आहे. काळे तीळ अर्पण केल्यामुळे आपला जो काही पितृदोष आहे किंवा जी काही शनीची साडेसाती आहे ती देखील दूर होते अशी मान्यता आहे. हे 9 दिवे प्रज्वलित केल्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. आता प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आता आपण जप करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो. घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, किंवा घरामध्ये मुलांचा आजारपण चालू आहे, घरामध्ये आर्थिक टंचाई आहे, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने पिंपळाच्या झाडाजवळ सांगायचं आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. तसेच आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता पिंपळाच्या झाडाचे दर्शन तसेच उपाय व सेवा केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे. आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही. आता यानंतर या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे. तर आपल्याला आपल्या घरामध्ये काही वस्तू जाळायच्या आहे. तर आपण मातीची पंती घ्यायची आहे, किंवा कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये आपल्याला थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे. आता आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी ही आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर करत असते. तसेच आपण भीमसेनी कापूर देखील घ्यायचा आहे. आता भीमसेनी कापूर देखील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो. त्यामुळे साधा कापूर घेण्याऐवजी भीमसेनी कापूरच घ्यावा. जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे आपल्याला भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल. आता या वस्तू आपण आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे. एका पंतीमध्ये आपण थोडेसे तांदूळ, त्यावरती मोहरी आणि भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. आता याचा जाळ करायचा आहे. आता ही जी काही पंती आहे त्याच्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवायची आहे आणि हा धूर आपल्याला सर्व घरामध्ये पसरवायचा आहे. आता हा उपाय जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपला मुख्य दरवाजा तसेच खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे. व ही पंती घेऊन आपण बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये घेऊन फिरायचं आहे. तसेच ही पंती जेव्हा आपल्या हातामध्ये असते तेव्हा आपण ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा मागे लागलेली आहे ती दूर होते. तसेच संकटे देखील आपले दूर होत असतात. आता हा जेव्हा धूर शांत होईल तेव्हा ही पंती तुम्ही घराच्या बाहेर ठेवू शकता, किंवा गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल. यामध्ये जर काही अर्धे तांदूळ राहिलेले असतील तर हे अर्धे तांदूळ आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. मग एखाद्या झाडाखाली देखील टाकू शकता, किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.